नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मुलींना मोफत शिक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे 2 जी.आर. आले. जुलै 2024 मध्ये हे जी.आर. आले. या जी.आर. वरती मी डिटेल मध्ये व्हिडिओ पण घेतलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये डिटेल सगळी माहिती सांगितलेली आहे की या मुलींना बिगर व्यावसायिक आणि व्यावसायिक अशा सगळ्याच कोर्सेसला इथे शिक्षणामध्ये फ्री सवलत दिलेली आहे किंवा फी लागत नाहीये. त्याबरोबरच काही विद्यार्थी सुद्धा म्हणजे मुलांना सुद्धा काही शिक्षणासाठी फ्री सवलत इथे दिलेली आहे, त्यांना सुद्धा फी लागत नाही. या संदर्भातले पाठीमागचे 2 व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर एकदा बघून घ्या. त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि विशेष आजचा व्हिडिओ मी जो बनवतोय तो परत एकदा मुलींना फ्री शिक्षणासंदर्भातलाच आहे आणि यामध्ये मी काही ज्या कंप्लेंट मुलींकडून मुलींच्या पालकांकडून ज्या शासनाकडे आलेल्या आहेत त्याबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. तुम्हाला सुद्धा अशा काही ठिकाणी जर अशा अडचणी येत असेल, कॉलेज महाविद्यालय जर तुमच्याकडनं फी मागत असेल तर काय करावं ते पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला तुमच्या घरच्यांसाठी, नातेवाईकांसाठी, तुमच्या सोसायटीसाठी उपयोगाचा व्हिडिओ असणार आहे. तुमच्या घरात जर मुलगी असेल आणि ती शिक्षण घेत असेल तर तिच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुमच्या सगळ्या नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल. बघा, फी लागणारच नाहीये. महत्त्वाचे जी.आर. कोणते जी.आर. पण दाखवतो. जी.आर. माझ्याकडे अवेलेबल आहे, तुम्हाला लागले सांगा, मी ते पण पाठवून देईल. निकष काय लागतात, फी भरल्यास परत मिळणार का, महाविद्यालयाने ऍडमिशन न दिल्यास कारवाई होणार का, हे पण मी तुम्हाला सांगतो. वन बाय वन तुम्हाला मी सांगतो. बघा, मागच्याच वर्षी न्यूज 18 लोकमतची ही न्यूज तुम्ही बघू शकता. शिक्षण मंत्री साहेबांनी राज्यात सर्व मुलींना मोफत शिक्षण देणार असल्याची घोषणा पण केली आणि नंतर 2 जी.आर. पण आले. त्यापैकी एक जी.आर. बघा, 8 जुलै 2024 चा जी.आर. आहे. हा जी.आर. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, तुम्ही आता जे मंत्री बघितले ते याच विभागाचे मंत्री आहेत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे हा जी.आर. पण आला होता. जी.आर. मध्ये काय उल्लेख केलाय, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग SC/BC तसेच इतर मागास प्रवर्ग OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत, म्हणजे पूर्वी 50% ऑलरेडी होताच, पण या जी.आर. नुसार आता 100% फी माफ त्यांना करण्यात आलेली आहे. सो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमच्या मुलाचा जर ऍडमिशन कॅपराऊंड थ्रू झाला असेल तर त्यांना नक्कीच ही सवलत 100% देण्यात आलेली आहे. आता पुढे दुसरा जी.आर. दाखवतो. ह्या जी.आर. नंतर आलेला 19 जुलै 2024 चा जी.आर. आहे. हा जी.आर. सुद्धा उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढलेला आहे आणि त्यात त्यांनी सांगितलंय EBC, त्यानंतर EWS, सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे SC/BC आणि OBC प्रवर्गातील पात्र विद्यार्थी, आता बघा इथे काय सांगितलंय, विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेण्याबाबत, म्हणजे मुलांना आणि मुलींना सुद्धा इथे शिक्षणामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. आता याबद्दलचा जी.आर. तुम्हाला मी हे दोन्ही जी.आर. कुठे घेतलेत बघा, हे 2 व्हिडिओ आहेत. बघा, नवीन जी.आर. आला, मुलींना शिक्षण मोफत मिळणार आणि हा मुलींसाठी पुन्हा नवीन शासन परिपत्रक, शिक्षण मोफतच मिळणार, भरलेली फी परत मिळणार, फी भरण्याची गरज नाही, संस्थांनी फी मागू नये अन्यथा कारवाई होणार, असे दोन्ही जी.आर. संदर्भातले व्हिडिओ मी घेतलेले आहे. कधी 1 इयर अगो 1,48,000 पालकांनी किंवा उमेदवारांनी पाहिले आहेत आणि हा 1 इयर अगो जवळपास 4,14,000 विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी हे दोन्ही व्हिडिओ पाहिले. तुम्ही पाहिले नसेल, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, एकदा बघून घ्या. आता याबद्दल मी डिटेल बोलत नाही, कारण ह्या व्हिडिओमध्ये जी.आर. ची डिटेल सांगितले. तुम्हाला फक्त जी.आर. चा उल्लेख मी केला. जी.आर. ची कॉपी हवी असेल आमच्या टीमला सांगा, आमच्या टीमला मेसेज करा, तुम्हाला जी.आर. ची कॉपी ते पाठवून देतील. या जी.आर. नंतर बघा, ह्या जी.आर. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे माहिती, कोणत्या प्रवर्गातून हा जी.आर. लागू आहे, किती व कोणते शिक्षण मोफत असणार आहे, कागदपत्रे काय लागणार, प्रवेश घेतलेल्या मुलींना लाभ मिळणार का, फीस मी परत घेऊ शकतात का, नवीन प्रवेश घेणाऱ्या मुलींना याचा लाभ मिळणार का, कोणत्या कॉलेज शिक्षणासाठी याचा लाभ मिळणार, असे व्हिडिओ मी घेतलेले आहेत. व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक, पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीचे सगळं शिक्षण तुम्हाला मोफत असणार आहे. सो मुलींना शिकवा, मुलींनी शिकलं पाहिजे या हेतूने हे जी.आर. काढलेले आहे. सो तुमच्या घरात मुली असतील तर नक्कीच मुलींना शिकवा, कारण तुम्हाला मुलींना शिक्षणासाठी फीस भरण्याची गरज लागणार नाहीये. त्यानंतर अडचण आल्यास यांना संपर्क
साधा असं पण मी तुम्हाला सांगितलं होतं. त्या संदर्भातलं शिक्षण संचालनालय उच्च शिक्षण यांनी एक परिपत्रक पण काढलं होतं, ज्यामध्ये त्यांनी नोडल अधिकारी नेमले होते. बघा शिक्षण संचालनालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्याबाबत नोडल अधिकारी नेमणूक केलेले आहेत. त्यांचे नाव, नंबर, सगळं मोबाईल नंबर सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. ते पण तुम्हाला लागलं तर मी तुम्हाला पाठवून देईल. त्या व्हिडिओत पण मी तुम्हाला सांगितले, व्हिडिओ पण बघून घ्या. सो त्याचे नंबर पण त्यांनी शेअर केले आहेत. आता अगदी आज अपडेट आली महत्वाची बातमी लोकमत न्यूजपेपरने दिलेली आहे. तारीख आहे 10 नोव्हेंबर 2025. अपडेट आहे की काय, मुलींना मोफत शिक्षण देण्यास काही वैद्यकीय महाविद्यालयांचा नकार. 57 विद्यार्थ्यांनी मुलींनी केली शुल्क नियामक समितीकडे तक्रार. सर्वाधिक नाशिकच्या विद्यार्थिनी. म्हणजे तुम्हाला जर असं काही विद्यालय जर तुमच्याकडनं फी घेत असेल, तुम्हाला ऍडमिशन नाकारत असेल, तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते. पण ती कारवाई होण्यासाठी तुम्हाला तक्रार करावी लागेल. तुमची जर तक्रार गेलीच नाही तर या महाविद्यालयांवरती काय होणार आहे, कारवाई होणार नाही. आणि मग ह्या मुलींना शिक्षणामध्ये फी भरावी लागते. आणि विनाकारण कोणी, बरेच पालक म्हणतात की जाऊ दे कमी फी भरून टाकतो, किंवा जाऊ दे माझ्याकडे आहे पैसे मी भरून टाकते, कोण डोकं लावेल. सो यामुळे काय, तुम्हाला सुद्धा फी भरावी लागते आणि अशाच असंख्य मुलींना सुद्धा शिक्षणापासून एकतर वंचित राहावं लागतं कारण फी जास्त असल्यामुळे, आणि दुसरं म्हणजे विनाकारण तुम्ही फी पण भरतात. कारण शासनाच्या या सुविधा तुमच्यासाठी जर लागू असेल तर निश्चितच तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे. कारण ह्या सर्वसामान्यांसाठी काढलेल्या सुविधा आहे. जर तुम्हाला त्या मिळत नसतील तर ह्या सुविधा कागदावर राहतात आणि याचा फायदा बरेच जण वेगळ्या पद्धतीने घेतात. म्हणजे हा पैसा विनाकारण इकडे तिकडे जातो, म्हणजे त्याचा उपयोग योग्य ठिकाणी होतच नाहीये तुम्ही जर आवाज उठवला नाही तर. सो तुम्ही सुद्धा आवाज उठवा, तुमच्या इतरांना पण कळवा, नक्कीच कळवा. कारण हा तुमचा आमचाच पैसा टॅक्स स्वरूपात सरकारकडे जातो आणि सरकार या सुविधा देत असतं या गटासाठी. सो नक्की याचा फायदा आपण घेतला पाहिजे. यामध्ये महत्वाचे मुद्दे तुम्हाला मी सांगतो बघा. 2017चा पण एक GR आहे. 2017 साली शासनाने बिगर व्यावसायिक, बघा 2017चा GR आहे, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या राज्यातील मुलींना शिक्षण व परीक्षा 100% माफ केले होते. आणि 2024 मध्ये हा 2024 मध्ये 2 GR आले. त्यामध्ये 2024च्या निर्णयानुसार व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा करण्यात आली. सक्षम केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे, मी तुम्हाला आत्ताच म्हणलो त्याला आपण कॅप राऊंड म्हणतो, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, त्याद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या मुलींना 100% शुल्क माफ करण्यात आले. त्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे असा निकष आहे. मात्र काही आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी आणि होमिओपॅथी महाविद्यालयांकडून विद्यार्थिनींकडून पूर्ण शैक्षणिक शुल्क मागितले जात आहे. तसे शुल्क न दिल्यास प्रवेश रद्द केले जात असल्याच्या 57 तक्रारी शुल्क नियामक समिती, काय म्हणलं, शुल्क नियामक समिती, ही समिती प्रत्येक राज्यामध्ये असते. महाराष्ट्र राज्यात सुद्धा एक समिती आहे जी काय करते, त्यांना ऑथॉरिटी असते प्रत्येक स्कूल कॉलेजची महाविद्यालयाची फी किती असावी, स्कूल फीज ऑथॉरिटी त्यांना असते. सो नक्की त्यांच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता. मी पुढे दाखवतो तुम्हाला, ती पण गोष्ट दाखवतो. प्राप्त झाल्या यात सर्वाधिक तक्रारी नाशिक जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राज्य सरकारने 24-25 या शैक्षणिक वर्षापासून मोफत शिक्षण योजना लागू केली. बघा मुलींना प्रोत्साहन देता येते की मुलींनी शिकलं पाहिजे, जास्त मुली पुढे आलं पाहिजे, त्यासाठी हे प्रोत्साहनपर ही शिष्यवृत्ती आहे. या अंतर्गत EWS, त्यानंतर SCBC आणि OBC प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क 100% सवलत मिळत आहे. राज्यातील शासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित, कायम अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यालय, शासकीय अभिमत विद्यापीठे या अंतर्गत व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सवलत लागू आहे. या विद्यार्थिनींच्या शुल्काची प्रतिपूर्ती शासनाकडून करण्यात येणार आहे. शासन त्यांच्यावर फी देतंय, म्हणजे तुम्ही फी भरली तरी त्या महाविद्यालयाला कदाचित डबल फी मिळते, असं पण काही ठिकाणी उघडकीस आलेलं आहे. म्हणजे हे नुकसान आहे, पण हे नुकसान तुमचं नाही होते, तुमच्याबरोबर इतरांचं होतं. कसं, कारण हे सरकार टॅक्सच्या स्वरूपात आपल्याकडूनच पैसे घेत आहे आणि तेच पैसे तुम्हाला देते परत. पण तुम्ही जर त्याची सवलत घेतली नाही तर तुमचे डबल पैसे जातात, तुम्ही पण फी भरताय, हे कॉलेज महाविद्यालय परत सरकारकडनं पैसे घेतं आणि विनाकारण नको त्या ठिकाणी हे पैसे वाया जातात. दुसरं काय, तुम्ही जर ही सवलत नाही घेतली तर मध्ये ह्या कागदावरती ह्या योजना दिसतात ना, योजनेचा फायदा घेणारा दुसराच कोणतरी असो, तुमच्या नावाने तो फायदा घेतला जातो. हे पण होऊ द्यायचं नाही, आपल्याला लक्षात घ्या.
त्यामुळे विद्यार्थिनींकडून शुल्क आकारणी करण्यात येऊ नये अशी सूचना सर्व महाविद्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या होत्या. तरीही काही संस्था महाविद्यालय पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांकडून प्रवेशावेळी शिक्षण शुल्क घेत असल्याच्या तक्रारी येत आलेल्या आहे आणि अशा तक्रारी केलेल्या आहे. एका विद्यार्थिनीने तक्रार केली बघा. BMS साठी मालेगाव महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी गेल्यानंतर पूर्ण शैक्षणिक शुल्काची मागणी करण्यात आली. मुलींच्या मोफत शिक्षणासंदर्भात त्या मुलीने त्या पालकाने सांगितल्यास पैसे भरल्यानंतरच प्रवेश होणार असल्याचे संबंधित महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. यानंतर मी शुल्क नियामक समितीकडे तक्रार केली. बघा चांगली गोष्ट आहे, तुम्ही योग्य ठिकाणी तक्रार केलेली. ह्या मुलीने केली, तुम्ही सुद्धा जागेवान तक्रार करा. त्यात बघा जे संचालक आहे आयुष संचालनालयाचे जे रमण गुंजराळेकर यांचं म्हणणं काय, प्रवेश या संदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित महाविद्यालयांची सखोल चौकशी करण्यासाठी तज्ञांची समिती नेमून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. जोपर्यंत त्यांच्याकडे तक्रारच येत नाही तोपर्यंत तेही ऍक्शन घेऊ शकत नाही, हा पण मुद्दा लक्षात घ्या. कलीम खान मिशन अवेअरनेस फाउंडेशन यांचं म्हणणं काय, राज्यातील खासगी महाविद्यालयांकडून मुलींची अवाजवी शुल्कापोटी अडवणूक केली जात होती. याबाबत आलेल्या तक्रारींवर विभागाकडून चौकशी समिती गठीत केली आहे. मात्र तरी नाशिक जिल्ह्यातील अनेक 20हून अधिक मुलींना आयुष्या महाविद्यालयाने प्रवेश नाकारल्याच्या तक्रारी पण इथे समोर येत आहे. मुलींना प्रवेश नाकारणाऱ्या 6 महाविद्यालयांची चौकशी होणार आणि त्या संदर्भात आपले संचालक साहेबांनी समिती नेमलेली आहे आणि नक्कीच याच्यावरती चांगला निर्णय घेतला जाईल आणि भविष्यात सुद्धा ही प्रोसेस असेल. भविष्यात सुद्धा हे नाशिकसाठी नाही पूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे. सो तुम्ही कुठूनही बघत असाल आणि तुमच्या आजूबाजूला अशा घटना घडत असतील, तुमच्या आजूबाजूला तुमच्या नातेवाईकांमध्ये शेजाऱ्यांमध्ये अशा मुली जर शिक्षण घेत असेल आणि त्यांना फी भरावी लागत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तक्रार कुठे करायची या संदर्भात बघा मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. कुठे करायची आहे, नाव आहे बघा शुल्क नियामक समिती, ज्याला आपण फ्री रेग्युलेटरी कमिटी किंवा फ्री रेग्युलॅरिटी ऑथॉरिटी पण म्हणतात. फ्री रेग्युलॅरिटी FRA किंवा FRC म्हणतो आपण त्याला. हे समितीचं काम काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. स्थापन करणार कोण आहे, राज्य सरकार. उद्देश काय, खाजगी शाळांचे शुल्क नियंत्रित ठेवणं, शुल्क वाढवून न देणं. सरकारी शाळांचे स्कूल फीस तर त्यांचे लिमिटेड ठरलेली आहे, पण खाजगी शाळांची सुद्धा ही जी अवास्तव फी आहे ती नियंत्रित ठेवण्याचं काम ही समिती करत असते. कायदा कायला महाराष्ट्र शिक्षण शुल्क नियंत्रण अधिनियम 2011चा कायदा लागू आहे. प्रमुख अधिकारी कोण असतं तर यामध्ये या समितीमध्ये प्रमुख अधिकारी असतात, निवृत्त न्यायाधीश चेअरपर्सन असतात आणि तक्रार कोण करू शकतो तर पालक किंवा पालक संघटना या ठिकाणी तक्रार करू शकतात आणि तक्रार दाखल करून घ्यावी लागते यांना. या संदर्भात तुम्हाला मी सांगतो की तक्रार कुठे करावी, ऑनलाईन किंवा ऑफलाईन करावी, दोन्ही मोड अवेलेबल आहे. तुम्हाला मी ऑनलाईन दाखवतो बघा. यांची वेबसाईट बघा, ही वेबसाईट आहे फीज रेग्युलेशन ऑथॉरिटी, ज्याला शुल्क नियामक प्राधिकरण म्हणतो. ही वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटला तुम्ही जा. इथे वेबसाईटचा तुम्हाला ॲड्रेस पण दिसतो. ह्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला वाटलं की मला कंप्लेंट करायची आहे, तुम्ही इथे जाऊ शकता बघा कॉन्टॅक्टमध्ये. आता तुम्हाला वाटतं की फी इन्फॉर्मेशन, इथून तुम्ही फी इन्फॉर्मेशन पण घेऊ शकता बघा. इयर 2025-26 साठी ही फी किती असावी याचे सगळे डिटेल्स त्यांनी दिले बघा. सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईप तुम्ही घेऊ शकता, नंतर सिलेक्ट सब टाईप घेऊ शकता, डिस्ट्रिक्ट पण तुम्ही घेऊ शकता. ह्या डिस्ट्रिक्टनुसार तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि किती फी गव्हर्नमेंटनी लागू केली त्या कॉलेजसाठी ते पण तुम्हाला इथे दिसतं बघा. उदाहरणार्थ मी घेतो इन्स्टिट्यूट घेतो, मला फॉर एक्झाम्पल मेडिकल कॉलेज घेतलं, मी टाईप घेतलं मी BDS घेतो फॉर एक्झाम्पल बघा. BDS डेंटल जायचं आहे. डिस्ट्रिक्ट घेतलं मी फॉर एक्झाम्पल नाशिक, बुलढाणा, धुळे, कोणते घ्या तुम्ही. मी नाशिक घेतो आणि दाखवतो. नाशिक घेतला आणि गेट रिपोर्टवर क्लिक केला मी. मला रिपोर्ट मिळतो की या कॉलेजसाठी बघा इथे कॉलेज कोणते आहे, BDSचे कॉलेज बघा. नाशिकमध्ये डेंटल कॉलेज आहे, त्यानंतर इथे एक इगतपूरला कॉलेज आहे. नाशिक BDS आहे, अप्रूव्ड नॉन अप्रूव्ड आहे. 24-25 यांची फीस किती बघा, ट्युशन फी आणि टोटल फी 4,04,000 आहे. इथे 4,55,000 फी आहे. आता ही मुलींना मात्र टोटल माफी बरं का, मुलींना टोटल फी यांनी फी रेग्युलेट केली, एवढीच फी, याच्यापेक्षा जास्त घेऊ शकत नाही. असं तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचा रिपोर्ट चेक करू शकता. ओके, आता हे चेक केलं तुम्हाला वाटतं की माझ्याकडनं फी घेतली गेली, मला सवलत द्यायला पाहिजे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इथे बघा कॉन्टॅक्ट अस आहे. कॉन्टॅक्ट असवर क्लिक केलं की तुम्हाला इथे दिसतंय बघा. ऑफिस स्टाफमध्ये कोण तुम्हाला बाळासाहेब जगाडे आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ॲड्रेस, मुंबईचा ॲड्रेस त्यांनी दिला आहे. तुम्ही डायरेक्ट पर्सनली जाऊन इथे कंप्लेंट नोंदवू शकता लेखी स्वरूपात. इथे टेलिफोन नंबर दिला आहे. लागला तर उचलता, लागला तर लागत नाही आणि लागलं तर उचलत पण, असं पण बरंच होतं. ह्या नंबरला कॉल करू शकता. हा ईमेल ID आहे FRA.govmh@gmail.com. यावर तुम्हाला प्रॉपर इथे मेल पण करता येईल किंवा ह्या ॲड्रेसवर कॉन्टॅक्टवर तुम्ही जाऊन भेटू पण शकतात. बघा लाखो रुपये तुमचे वाचणार आहे. प्रत्येक वर्षाला फी लागते, त्यामुळे नक्कीच याचा फायदा तुम्ही घ्या. एकदा जाऊन
व्हिजिट करा किंवा मेल पण करू शकता, मेल आयडी पण तुम्हाला दिलाय. आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक प्रश्न आहे की अजून काही तुम्हाला माहिती हवी असते ना, मला कमेंटमध्ये कळवा, आमच्या टीमला कळवा, ते तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, त्याची माहिती पण पोहोचवतो, काही डॉक्युमेंट लागले डॉक्युमेंट पण तुम्हाला पोहोचण्याची व्यवस्था करतो. सो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो नक्की याचा फायदा घ्या, कारण ह्या सोयी सवलतीचा फायदा आपण जर घेतला नाही तर ह्या सोयी सवलतीचा फायदा अन्य कोणतरी घेतो ज्याला गरज पण नाहीये किंवा अनेक प्रकारे गैरप्रकार सुद्धा उघडकीस आलेले आहे. सो तुम्ही जागे व्हा, पालकांना जागे करा, पालकांच्या सगळ्या ग्रुपला जागे करा, तुमचा ग्रुप असेल पालकांचा सोसायटीचा त्यांच्यामध्ये शेअर करा, जेणेकरून सगळे जागे होतील आणि सगळ्यांना ह्या माहिती मिळेल. सो नक्कीच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करायला सांगा आणि तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.